भाऊ जोमात मोबाईल कोमात. तर हे बघा मोबाईलची हालत कशी केलेली आहे एका भावाने. तर या भाऊ घेऊन आलता. आप बोलिए, आपको कितना पैसा चाहिए आप बोलिए, मैं जितना बोलो आप भरने को तैयार हूँ, बोलिए. तर पहिला तर सगळ्यांना नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर बसलेलो मिरुंडा, मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा. इने आलता मिरिंडा घेऊन इथनं फिरत होता. भाऊ म्हणला मिरिंडा पितो. मग काय आपण फुकट म्हणलं की कुठं पण प्रकट असल्याने भाऊ पितो. तो तेवढ्यात शिवराज भाऊ आला. भाऊ जसं दिसतं तसं नाही. तू जितना भोला दिखता है ना उतना है नहीं. भाऊ बोल इतना बी सच मत बोलल्या कर. एक मोबाईल येतं, ते मोबाईल असा फ्रॅक्चर झालेला असतं ना, वाकडा आणि तिकडा. त्या मोबाईलची हालतच भयानक झालेली असते. तर भैया म्हणजे ते मोबाईल एकदम ओके करून पाहिजे, म्हणजे एकदम ओकेमध्ये करून देतो. तोपर्यंत आपला सकाळचा मोबाईल रिपेअर होत आहे एकदम ठकाठकान कंडिशनमध्ये. तर कसा होता है एकदम भयानकमध्ये. भाऊ को तोडने का एक्सपिरियन्स है, मुझे जोडने का. बात तो सही है. दौड़ा तो एकदम ओकेमध्ये भैयाला जो भैया खुश होते. तर हे ह्याला तर कसली बिमारी असते का माहिती, नुसता गेम पबजी करत असतात. ह्याला म्हणतो गांधीजी बाबा जर सांगा हो. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. भाऊ काय ऐकतच नसतं याच्या बाईला नेऊन. तोपर्यंत आपला दुसरा एक मोबाईल होता, ते मागाचा झाला रिपेअरला वगैरे दिलेला. एकदम टाकाटाक बेंड एकदम प्रॉपर निघालेला असता. तर मोबाईल पण एकदम व्यवस्थित करून देतो. भैया पण वगैरे एकदम खुश होतात. तोपर्यंत सोहम भैया ते स्टिंग बिंग घेऊन येतात. बॉस म्हणते स्टिंग बिंग बाई फुकट म्हणले की आपण कसं पण प्रकट. मग काय भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.